येस, वी आर लाईव्ह. सर्व पूजनीय, वंदनीय गुरुजन बंधू भगिनींना माझा नमस्कार. मी अतुल कुलकर्णी, आपल्या सर्वांचा अ, गणित विषयाचा स्पेशली मेंटर. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे लर्न ऑन, यावर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्वांनी अतिशय प्रेरणादायी असं कार्य आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू ठेवलेलं आहे आणि म्हणूनच आपण सर्वजण पूजनीय आणि वंदनीय आहात. आपण सर्वांनी आत्ताच शासनाच्या नियमाप्रमाणे सी-टी-ई-टी परीक्षेच्या संदर्भात अर्ज दाखल केलेला आहे आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या सर्वांचा सी-ई-टीचा पेपर होणार आहे. तर आपल्या शिक्षक बंधू भगिनींना एक छोटीशी मदत म्हणून मी आपल्या लर्नॉनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांसाठी सी-डी-पीचा जो कोर्स आहे, ज्याला आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉजी असं ज्याला आपण म्हणतो, अशा एका महत्त्वपूर्ण विषयाच्या तसेच गणित आणि विज्ञान या 2 विषयाच्या संदर्भात परीक्षेपर्यंत मोफत असं मार्गदर्शन YouTubeवर करण्याचं मी निश्चित केलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे, की आपण सर्वजण माझ्या सोबत राहून या परीक्षेची तयारी कराल आणि अपेक्षा करूया, की आपण सर्वजण पहिल्याच प्रयत्नामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होऊन जाऊ. तर अगदी आपल्या सर्वांना हे महत्त्वाचं म्हणून लक्षात ठेवावं लागणार आहे, की हा जो सी-टी-ई-टीचा पेपर असतो, हा महा-टी-ई-टीच्या पेपरपेक्षा थोडासा सोपा असतो. कारण तुम्हाला पुढे-पुढे लक्षात येईल, की यामध्ये जास्तीत जास्त कंटेंट नॉलेजपेक्षा विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या संदर्भामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असतात, घटक असतात, यावर चर्चा केलेली पाहायला मिळेल. ओके. आणि म्हणून फक्त तुमचं विषय ज्ञान तपासण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या संदर्भात शिक्षकांची भूमिका कशी असू शकते किंवा कशी असायला हवी, या संदर्भामध्येच ही परीक्षा आपली जास्त टेस्टिंग करते. आपल्या सर्वांना माहिती आहे, की सी-टी-ई-टी आणि आपली स्टेट टी-ई-टी यांचा सिलेबस एकाच पद्धतीचा आहे किंवा पेपर फॉर्मॅट समान आहे. साधारणतः 150 गुणांचा आपला हा पेपर असतो. 30-30 गुणांचे आपले एक-एक विषयाचे पेपर्स असतात. त्यातला हा सी-डी-पीचा अतिशय महत्त्वाचा असा पेपर आहे. 30 प्रश्न आहेत आणि मी आपल्या सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून विश्वास देऊ इच्छितो, की आपण पुढील 8-15 दिवस माझ्यासोबत या चॅनलवर स्क्रीनवर जे तुम्हाला दिसणारे नोट्स आहेत, या संदर्भात अतिशय पॅरलली मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये मी जे काही नोट्स आपल्यासाठी बनवलेले आहेत, ते समजून घेऊन जर आपण याच नोट्सची स्टडी केली आणि प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी जे मी 20 प्रश्न दिलेले आहेत, ते जरी आपण व्यवस्थित समजून घेतले, तर निश्चितच आपण 30 पैकी साधारणतः 20 ते 25 गुण या पेपरमध्ये कमावू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला गणित आणि विज्ञान विषयामध्ये साधारणतः पेपर 1 आणि 2 मध्ये विज्ञान आणि परिसर अभ्यास अशा दोन्हीमध्ये मिळून 60-60 गुणांचा पेपर असतो. तर 60 पैकी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, की आपण 50 ते 55 गुण कसे आणू शकू. तर आज आपला हा पहिला व्हिडिओ असणार आहे. निश्चितच आपण सर्वजण मिळून या परीक्षेची तयारी करणार आहोत. तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या शिक्षक बंधू-भगिनींपर्यंत पोहोचवा. आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, लिंक शेअर करा आणि आपला WhatsApp ग्रुप जो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉइन केला नसेल तर जॉइन करावा आणि आपल्या शिक्षक बंधू-भगिनींना देखील जॉइन करायला सांगावा. प्रॉपरली या सर्व लेक्चर्सचं जे मी नियोजन केलेलं आहे, ते हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये आहे. मी तुम्हाला पूर्ण जे गाईडन्स आहे, ते मराठी भाषेत करणार आहे. परंतु या व्हिडिओमध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही पॅरलली आपण दिलेलं आहे. तर हे नोट्स आपण WhatsApp ग्रुपमध्ये देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपल्याला ते पी-डी-एफ स्वरूपामध्ये मिळतील. आपण ते डाउनलोड करावेत आणि याचाच अभ्यास करावा, अशी मी आपल्या सर्वांना या माध्यमातून विनंती करेन. तर आपण सुरुवात करूया. आपला सगळ्यात पहिला जो चॅप्टर 1 आहे डेव्हलपमेंट अँड लर्निंग, ह्याचा आपण अतिशय डिटेल असं एनालिसिस करणार आहोत. त्याचे नोट्स, त्याचं डीप कॉन्सेप्ट लर्निंग पाहणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टीने जसे प्रश्न येतात एम-सी-क्यूचे, ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला जो सगळ्यात पहिला चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये त्याचं ॲक्चुअल नाव आहे डेव्हलपमेंट अँड लर्निंग, ज्याला आपण विद्यार्थ्यांचा विकास आणि अध्ययन असं म्हणतो. या अध्ययनालाच हिंदीमध्ये अधिगम असं म्हणतात.
तर आपण हिंदी हा विषय नक्कीच निवडलेला असेल. तर मराठीमध्ये समजून घ्या आणि पॅरलली मी पूर्ण या स्लाइड्स हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत बनवलेल्या आहेत. 1-2 वेळा नीट वाचून घ्या. हिंदी वाचत असताना जो शब्द कळत नाही त्याला बाजूचं मराठी ट्रान्सलेशन पाहून आपण समजून घेऊ शकता. तर आपल्या जो सर्वात पहिला मुद्दा आहे कॉन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे अ, विकासाची जी संकल्पना आहे ती आपण सगळ्यात आधी समजून घेऊ. आता संकल्पनेला किंवा कॉन्सेप्टला आपण हिंदीमध्ये अवधारणा म्हणतो. ओके. तर मी काही हिंदीमध्ये सांगणार नाही. आपल्या सर्वांना समजावं म्हणून मराठीतच सांगेन. परंतु आपण नक्कीच हिंदी पूर्ण एकदा नीट वाचून घ्यावं आणि याच्यामध्ये आपण काही इंग्रजी शब्द सुद्धा टाकलेले आहेत. जेणेकरून आपल्याला समजायला कोणतीही अडचण येणार नाही. तर आपण काही उदाहरणांच्या द्वारे हा विषय इथे समजून घेऊ. जसं सर्वप्रथम तुम्ही इथे पाहू शकता, की डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट म्हणल्यानंतर 2 मुद्दे यामध्ये प्रामुख्याने येतात. तर पहिल्यांदा एक व्याख्या आहे हरलॉक यांनी केलेली. ती आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. तर डेव्हलपमेंट म्हणजे विकास. आता विकास म्हणजे काय आहे? तर यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी येत असतात. तर विकास म्हणजे फक्त शारीरिक वाढ नाही. मीन्स डेव्हलपमेंट इज नॉट मेअर ओन्ली फिजिकल ग्रोथ. ओके. तर कोणतीही आपल्याला आपल्या शरीरामध्ये वजन, उंची यामध्ये जी वाढ होते, त्याला आपण विकास नाही म्हणत. हे आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे. मग विकास काय आहे? तर हरलॉक यांच्यामध्ये विकासचा अर्थ असतो व्यवस्थित आणि सुसंगत बदलांची एक प्रगतिशील मालिका. हे शब्द फार महत्त्वाचे असतात. परीक्षेमध्ये हेच शब्द आपल्याला साधारणतः कन्फ्यूज करत असतात. आणि याच्यामध्ये थोडक्यात समजून घ्या, तर विकासाला विस्तृत स्वरूपामध्ये समजून घ्यायचा आहे. ऑप्शन्स फार इंटरेस्टिंग असतात. असा ऑप्शन जो पाहिल्याबरोबर, वाचल्याबरोबर जेव्हा नकारार्थी फील होतो, निगेटिव्ह सेन्स निर्माण करतो, तो निश्चितच आपल्या उत्तराचा भाग नसतो. त्यामुळे सर्वांनी असा जो ऑप्शन आहे, तो डिलीट करायचा आहे. म्हणजे तो आपण टिक करायचा नाही. शक्यतो मेनली उत्तर कोणतं असतं, जे पॉझिटिव्ह सेन्समध्ये पुढे घेऊन जातं. तर सर्वप्रथम समजून घेऊ, विकास म्हणजे व्यवस्थित आणि सुसंगत बदलांची एक मालिका. अशी हरलॉक यांनी केलेली व्याख्या आहे. आता विकासाचं स्वरूप काय असतं? तर विकासाचं स्वरूप किंवा विकास की प्रकृती हम जिसे कहते हैं, हे काय असतं? तर विकास हा बहुआयामी असतो. बहुआयामी म्हणजे मल्टी डायमेन्शनल म्हणजे आपण कुठल्या एकाच मार्गाने किंवा एकाच प्रकारे विकासाला समजून घेऊ शकत नाही. विकास हा अतिशय विस्तृत असा कॉन्सेप्ट आहे. म्हणून तो खूप बहुआयामी आहे आणि तो बहुदिशात्मक आहे आणि तसाच तो लवचिक देखील आहे. ओके. तो लवचिक आहे म्हणजे त्याच्यामध्ये विकासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. आपला जेव्हा विकास होत असतो, तेव्हा तो एकाच दिशेने होत नाही. विकास हा अनेक अंगांनी होत असतो. बालकाचा विकास हा बहुअंगी आहे म्हणून एक उत्तम शिक्षक तो असतो, जो विद्यार्थ्यांच्या विकासाच्या सर्व आयामांना समजून घेईल, त्याच्या डायमेन्शन्सला समजून घेईल आणि सर्व दिशांनी विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो, हे देखील तो समजून घेईल. म्हणून विकासाशी संदर्भात हे 2 महत्त्वाचे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कारण आपण याच व्हिडिओच्या शेवटी 20 प्रश्न करणार आहोत. यातून तुम्हाला उत्तर शोधता आलं पाहिजे. ठीक आहे? तर बहुदिशात्मक आणि बहुआयामी हे 2 महत्त्वाचे शब्द आहेत, ज्याला आपण इकडे हिंदीमध्ये देखील बहुआयामी आणि बहुदिशीय या पद्धतीने समजून घेऊया. आणि त्यानंतर आपण ज्याला सुघट्य म्हणतो किंवा इथे त्याला आपण लवचिक म्हणतो. म्हणजे विकास हा बदलणारा असतो, तो ताठर नसतो. इट्स इलास्टिक, इट्स फ्लेक्सिबल. ओके. त्याला आपण लवचिक म्हणू. मग आता आपल्यामध्ये जे बदल होत असतात, विकास होतो म्हणजे काय होतो? तर शरीराची फक्त वाढ होते का? नाही. वाढीपेक्षा विकास ही संकल्पना थोडीशी विस्तृत आहे. तर यामध्ये बदलांचे काही प्रकार आहेत. आता विकास होतो म्हणजे किंवा वाढ होते म्हणजे काय होतं? तर सर्वप्रथम आहे आकारात बदल. बालकाचा जेव्हा विकास होत असतो किंवा त्याच्या शरीराची ज्यावेळेस वाढ होत असते, त्यावेळेस त्याची उंची वाढणे, वजन वाढणे हे भाग होत असतात. म्हणजे शरीराचा आकार बदलतो. बालक जन्माला घेतल्यानंतर जेवढा तो लहान असतो, तो आपला संपूर्ण आयुष्य चा जेवढा त्याचा कालावधी आहे, त्यामध्ये तो तेवढाच राहत नाही. त्याच्या शरीराच्या आकारामध्ये बदल होत असतो आणि शरीराच्या आकारात केवळ बदल होत नाही, तर तो हा बदल प्रमाणबद्ध असतो. म्हणजे तो अतिशय प्रोपोर्शनल असतो. आपण पाहतो, की जे शारीरिक अवयव असतं त्यांचं प्रमाण हळू बदलत असतं. आता उदाहरणार्थ असं आहे, की जेव्हा मूल जन्मतं, बालपणी आपण पाहतो, की आपल्या शरीराच्या प्रोपोर्शनमध्ये बालकाचं जे डोकं आहे, हे थोडंसं मोठं असतं आणि म्हणून प्रमाणात बदल होतं म्हणजे काय होतं, जसं बालक मोठा होत जातो, मूल जसं मोठं होत जातं, त्यावेळेस त्याचं शरीर प्रमाणित होत जातं. म्हणजे त्याच्या डोक्याचा आकार, त्याच्या शरीराच्या आकाराच्या
प्रमाणामध्ये येत असतो. हे मुद्दे नीट लक्षात ठेवा. आपल्याला वेगळ्या कोणत्या अभ्यासाची गरज नाही. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची जेव्हा वाढ होत असते किंवा बालकाची जेव्हा वाढ होत असते, तेव्हा त्याच्या जुन्या वैशिष्ट्यांचा लोप होतो. म्हणजे त्याचे जुने वैशिष्ट्य निघून जातात. विशेषतः शारीरिक बदलांमध्ये आपण पाहतो, की मुलांची दुधाचे दात पडतात. त्याच्यानंतर काही थायमस ग्रंथी असतात. याचा आपण विज्ञानामध्ये अभ्यास करू. त्या हळू नाहीशा होतात. आणि मग काय होत असतं, जुने वैशिष्ट्य निघून जातात, म्हणजेच नवीन वैशिष्ट्य देखील बालकामध्ये विकसित होत असतात. त्यामध्ये मग दुधाचे जे दात आहेत ते जातात आणि मग बालकाला पक्के दात येतात. मग जसं त्याचं वय वाढत जातं, त्याला दाढी-मिशा येतात आणि परिपक्वता येते. आता हे जे बदल आहेत, हे शारीरिक बदल मुलांमध्ये, मुलींमध्ये वेगवेगळे असतात. तर विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक मानसशास्त्र आहे, त्याला व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या शरीराची वाढ कशी होते आणि हे वाढ होत असताना त्याच्या भावनांमध्ये कसा बदल होत असतो, हे समजून घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणून सी पेपरमध्ये या संदर्भातले प्रश्न खूप जास्त विचारले जातात. नक्की आपण ते करू. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे पहा. मूल आधी रडतं. हा काय आहे त्याचा अगदी सामान्य बदल आहे. म्हणजे लहान लेकरू जन्मल्याबरोबर अ, तो रडतो. ओके. आणि मग नंतर तो हळू-हळू मा असं बोलतो. म्हणजे हळू तो रडण्याकडून बोलण्याकडे जात असतो. ह्याला आपण सामान्याकडून विशिष्टाकडे जाणे असं म्हणतो. मग शेवटी तो मला पाणी हवे असे एक जटिल वाक्य सुद्धा बोलायला लागतो. हा एकीकृतपणा असतो. ह्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. एक होणं म्हणतो. म्हणजे छोटे जे अनुभव घेत मूल मोठं होतं. तसं ते काय करत असतं, या अनुभवांच्या जोरावर अगदी तुटक शब्दांपासून मोठमोठी जटिल वाक्य बोलायला शिकतं. तर हा जो बदल असतो, हा त्याचा गुणात्मक बदल आहे. ह्याला आपण विद्यार्थ्यांचा क्वालिटेटिव्ह चेंज असं म्हणतो. क्वांटिटेटिव्ह नाही. वजन, उंची वाढणं हा क्वांटिटेटिव्ह आहे. कारण आपण त्याच्यामध्ये मोजत असतो. काही ना काही मोजतो. तर बदल हा 2 प्रकारचा आहे. जेव्हा शारीरिक वाढ होत असते, त्यावेळेस संख्यात्मक बदल होत असतो. परंतु ज्यावेळेस विकास होत असतो, त्यावेळेस तो गुणात्मक असतो. म्हणजे फक्त त्याची वजन, उंची वाढणं जी मोजता येते, तेवढाच पुरता हा विषय मर्यादित राहत नाही. तर अगदी सामान्याकडून विशिष्टाकडे बालक विकसित होत असतो. लहानपणी अगदी रडणारं लेकरू जसं मोठं होत जातं, तसं ते अतिशय जटिल वाक्य बोलायला लागतं. तर तार्किक विचार करायला लागतं. हाच वाढ आणि विकासामधला मूलभूत फरक असतो. तर हे मला वाटतं आपल्या लक्षात आलेलं असेल. आता विकासाचे वेगवेगळे डोमेन्स काय आहेत? ज्याला विकासाचे आयाम म्हणतो आपण किंवा थोडक्यात विकासाचे टप्पे म्हणूया. तर या विकासाचे आपले प्रमुख 4 टप्पे असतात. त्याला आपण PCSE म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर पीचा अर्थ असतो फिजिकल. जेव्हा बालकाचा विकास होत असतो, त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्याच्या शारीरिक विकासाकडे आपण लक्ष देतो. त्याला आपण त्याचा फिजिकल डेव्हलपमेंटचा डोमेन म्हणू. डोमेन म्हणजे टप्पा किंवा हिंदीमध्ये आपण त्याला आयाम म्हणूया. त्यानंतर सीचा जो अर्थ असतो तो म्हणजे कॉग्निटिव्ह. कॉग्निटिव्हचा अर्थ बोधात्मक म्हणजे त्याच्या शिक्षणाच्या संदर्भात, त्याचं जे अधिगम आहे, त्याचं जे अध्ययन आहे, या संदर्भातले जे सर्व बदल असतात, त्याला आपण बोधात्मक टप्पा म्हणतो. त्यामध्ये प्रामुख्याने जो शारीरिक बदल आहे, यामध्ये काय होत असतं, शरीराचा आकार बदलणे, मज्जासंस्थेचा विकास होणे. मग यामध्ये कोणती कौशल्य येतात? काही स्थूल कौशल्य असतात आणि काही सूक्ष्म कौशल्य असतात. जसं मूल चालायला लागतं, धावायला लागतं, हे त्याच्यामधले स्थूल कौशल्य आहेत. आणि जसं ते बाळ किंवा ते मूल काही बारीक गोष्टी करायला शिकतं. विचार करणं, लिहिणं हे त्याच्या शरीरातले काय आहेत सूक्ष्म बदल आहेत. त्याला आपण पुढे मोटर स्किल्स म्हणतो. म्हणजे तो पेन धरणं आहे, त्याला लिहिणं आहे, लिहिताना विचार करणं आहे. या अतिशय छोट्या-छोट्या टप्प्यांमध्ये विकासाचे पार्ट आपण विभागलेले असतात. हा झाला शारीरिक आयाम. त्यानंतर असतो बोधात्मक ज्याला आपण कॉग्निटिव्ह डोमेन म्हणतो. तर कॉग्निटिव्ह म्हणजे बोधात्मक. बोधात्मक म्हणजे ज्ञानात्मक. ओके. तर मानसिक क्षमता असतात. ह्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाचा विचार करत नाही. तर यामध्ये आपण त्याच्या मानसिक क्षमतांचा विकास कसा होत गेला, या संदर्भात बोलत असतो. आता बोधात्मक विकासात कोणत्या गोष्टी येतात? तर सर्वप्रथम विचार करणे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा बदल असतो. जसं मूल मोठं होत जातं, तसं ते अधिक चांगला विचार करायला लागतं. विचार करणं म्हणजे फक्त विचार करणं नाही, तर तर्कयुक्त विचार करणं. एखादी गोष्ट तर्काच्या आधारावर म्हणजे जी काही विद्यार्थ्यांच्या स्वतःचे जे लॉजिक्स असतात, त्याच्या आधारावर तो विचार करतो, बोलतो. त्याची स्मृती आहे म्हणजे तो खूप साऱ्या गोष्टी मेमराईज करतो, पाठांतर करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं
त्याच्या भाषेचा जो विकास होत असतो. तर विचार करणे, तर्क, स्मृती, भाषा हे जीन पियाजे या शिक्षण तज्ञांनी आपल्याला किंवा या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले हे मुद्दे आहेत. परीक्षेमध्ये जीन पियाजे आणि वायगॉटस्की किंवा त्याला वायगॉस्की पण आपण असं शॉर्टमध्ये म्हणतो, यांच्यावर आधारित 1 ते 2 प्रश्न नक्की पाहायला मिळतील आणि आपण पुढच्या काही चॅप्टर्समध्ये यांच्या सर्व थिअरीजला पण डिटेलमध्ये समजून घेऊ. तर बोधात्मक विकासामध्ये मानसिक क्षमतांचा समावेश होतो. त्यानंतर पी-सी-एस-ई मधला एस, एसचा अर्थ सोशल. परीक्षेमध्ये तुम्हाला काही कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. जसं बोधात्मक म्हटलं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित म्हटलं आणि स्ट्रिक्टली प्रत्येक मूल स्वतःचं ज्ञान स्वतः क्रिएट करतं, ज्याला आपण ज्ञान रचनावाद म्हटलेला आहे. तर प्रामुख्याने ज्ञान रचनावादाची जी सुरुवात केलेली आहे, ती जीन पियाजे यांनी केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की मूल स्वतःचं नॉलेज स्वतः बिल्ड करतं आणि नंतर ते समाजामध्ये पुढे जातं. पण अगदी जीन पियाजेच्या विरुद्ध ज्यांचा मतप्रवाह होता, जो सामाजिक म्हणजे सोशल डोमेनमध्ये येतो, सामाजिक आयामात येतो, तो म्हणजे अ, वायगॉस्की यांचा स्वतःचा सिद्धांत. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की विद्यार्थी काय करतो, आधी समाजामध्ये जातो, समाजातून त्याच्या ज्ञानाची धारणा बनत असते. म्हणजे सामाजिक संस्कार आधी होतात आणि नंतर शिक्षण होतं, असं वायगॉस्कींचं म्हणणं होतं आणि पियाजेंचं म्हणणं होतं, की नाही आधी शिक्षण होतं आणि नंतर सामाजिकता येते. तर आता दोन्ही मुद्दे आपापल्या जागेवर आपण जस्टिफाय करू शकतो. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जिथे-जिथे सामाजिक शब्दावर जास्त फोकस केलेला असेल, ती थिअरी वायगॉस्कींची असते आणि जिथे मूल स्वतः शिकतं, स्वतः सगळं त्यानं केलं पाहिजे, या पद्धतीचा जिथे मतप्रवाह दिसेल, तो जीन पियाजे यांचा प्रवाह असतो. ओके. त्यानंतर सगळ्यात शेवटीचा जो ई आहे, ई फॉर इमोशनल म्हणजे भावनिक आयाम म्हणू आपण त्याला. आता आपण मनुष्य जातीला जन्माला आलेलो आहोत आणि आपल्यामध्ये या निसर्गाने दिलेली सर्वात मोठी शक्ती म्हणजे आपल्यामध्ये इमोशन्स आहेत. असं नाही की इतर सजीवांमध्ये इमोशन्स नसतात. पण आपली इमोशन्स हे व्हिजिबल आहेत, दृश्य स्वरूपात आहेत. आपले इमोशन्स फार लवकर लक्षात येतात. म्हणजे आपलं हसणं, रडणं, आनंदी होणं, दुःखी होणं किंवा रागात येणं, या सर्व ज्या आपल्या भावना असतात, या प्रकर्षाने दिसायला लागतात. म्हणून प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या वाढ आणि विकासामध्ये त्याचा भावनिक विकास हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. त्यामध्ये भीती, राग, प्रेम या गोष्टी इथे पाहायला भेटतात आणि इथे शिक्षणाने विद्यार्थी या भावनांना नियंत्रित करायला शिकत असतो. ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे परस्पर संबंध. याचे काय उदाहरण घेता येईल? आता बघा या सगळ्या गोष्टींचा परस्पर संबंध आहे. म्हणजे आपण जेव्हा पी-सी-एस-ई म्हणतो फिजिकल, कॉग्निटिव्ह, सोशल अँड इमोशनल या सगळ्या टप्प्यांचा जेव्हा विचार करतो, तेव्हा यांचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा शारीरिक विकास जर व्यवस्थित झालेला नसेल, तर तो कोणत्याही प्रकारे सोशली पुढे जाऊ शकणार नाही. इमोशनली तो कोणाशी अटॅच होऊ शकणार नाही. म्हणजे एखादं मूल ज्यावेळेस शारीरिकदृष्ट्या आजारी असतं, तुम्ही पहा एखादा आजारी अ, मूल जेव्हा शाळेमध्ये येतं, तेव्हा त्याचं खेळात लक्ष नसतं. वेगवेगळ्या वर्गातील कृतींमध्ये त्याचं लक्ष नसतं. तो केवळ शरीराने शाळेमध्ये आलेला असतो. याचा अर्थ काय आहे, की जर त्याचा शारीरिक आयाम उत्तमपणे विकसित झालेला नसेल किंवा तो चांगला नर्चर झालेला नसेल किंवा त्याचं पोषण चांगलं झालेलं नसेल, तर साहजिकच त्याचा सोशल, इमोशनल किंवा कॉग्निटिव्ह या तिन्ही टप्प्यांमध्ये त्याचा विकास खुंटत असतो. म्हणून आपण सगळ्यात आधी म्हणतो साउंड माइंड इन अ साउंड बॉडी. म्हणून मुलांचा शारीरिक विकास अतिशय उत्तमपणे होणं ही सुद्धा एक महत्त्वाची बाब त्याच्या अध्ययनासाठी, अधिगमसाठी महत्त्वाची मानलेली आहे. मग आता बघा तो विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या जर आजारी झाला, तर तो खेळात भाग घेणार नाही. म्हणजे त्याचं सोशलायझेशन होणार नाही. त्याला उदास वाटेल म्हणजे तो इमोशनली खूप डिप्रेस झालेला असेल. आणि मग असं मूल अभ्यासामध्ये लक्ष देऊ शकत नाही. म्हणजे त्याचा जो कॉग्निटिव्ह डोमेन आहे, तो आपोआप मागे जाईल. बघा हा परस्पर संबंधाचा मुद्दा देखील परीक्षेमध्ये प्रश्न तयार करतो. आपण अगदी प्रश्न देखील पाहणार आहोत. तर ही थिअरी केवळ तुम्ही वाचायची नाहीये. तर मी तुमच्याशी जो संवाद साधतोय, ते तुम्ही क्रिटिकली समजून पण घ्यायचंय आणि तुम्ही त्याला स्वतःच्या भाषेमध्ये देखील व्यक्त करून पाहायचा आहे. त्यानंतरचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कोर प्रिन्सिपल्स. वाढीची काही प्रमुख किंवा मूलभूत तत्वे असतात आणि त्याची काही उपयोजन असतात, ज्याला आपण सिद्धांत आणि अनुप्रयोग म्हणतो. ॲप्लिकेशनचा अर्थ असतो वापर, उपयोग, उपयोजन. उपयोजनालाच अनुप्रयोग म्हणतात. आता यावर आधारित एखादा प्रश्न येत असतो. विद्यार्थ्याचा जो विकास होत असतो किंवा शरीराची जी वाढ होत असते, मूल किंवा बालक मोठं कसं होतं?
तर त्यामध्ये आपण पाहिलंय ते मल्टी डायरेक्शनल आहे. मल्टी डायरेक्शनल म्हणजे दिशीय आहे. याचा अर्थ काय होतो, की दिशेचं एक पहिलं तत्व यामध्ये येतं. तर त्यामध्ये पहिला आहे मस्तकाधोमुखी. आता नावात बघा मस्तक, अधोमुखी. मस्तक म्हणजे शिर, डोके. अधोमुखी म्हणजे शरीराचा खालचा भाग. तर प्रॉपरली लक्षात ठेवा याच्यावर पुढे प्रश्न पण येणार आहे. तर हा अ, दिशेचा ज्या तत्वाचा भाग आहे, तो आपल्याला काय सांगतो, की बालकाचा विकास हा मस्तकाधोमुखी होत असतो. म्हणजे तो डोक्याकडून पायाकडे होतो. म्हणजे सगळ्यात अगोदर वाढीमध्ये बालकाचं डोकं विकसित होत असतं. डोक्यानंतर त्याच्या शरीराचे इतर भाग होतात. म्हणजे बालक आधी काय करतं? डोकं सांभाळतं. डोकं सांभाळतं म्हणजे त्याचा डोक्याचा विकास आधी होतो. त्यानंतर तो बसायला शिकतो आणि नंतर चालायला शिकतो. असं कधी होणार नाही, की मूल आधी चाललं आणि नंतर बसलं. असं कधी होत नसतं. तर विकासाचा हा एक सगळ्यात प्रमुख टप्पा मानला जातो, ज्याला आपण सेफॉलोटिसल असं देखील म्हणतो किंवा त्याला आपण मस्तकाधोमुखी या पद्धतीने लक्षात ठेवायचंय. तोच शब्द इथे हिंदी आहे, सिर से पैर की ओर. ओके. म्हणजे डोक्याकडून पायाच्या दिशेने विकास होत असतो. म्हणजे बघा पहिला विकासाचं दिशेचं तत्व काय आहे? डोक्याकडून पायाकडे. पक्क लक्षात ठेवा. डोक्याकडून पायाकडे. डोळे बंद करून 2-3 वेळा म्हणून पहा. ओके. त्यानंतर असतो त्याला आपण प्रॉक्सिमॉडिस्टल किंवा आपण त्याला अक्षवृत्तीय म्हणतो. आता अक्षवृत्ती म्हणजे केंद्राकडून बाहेर. तर विकास बघा वरून खाली आणि आतून बाहेर असा 2 प्रकारे होत असतो. म्हणजे हृदय, मणके आधी विकसित होतात, मग हात, बोटे या पद्धतीने विकास होत असतो. म्हणून समजून घ्या, मस्तकाधोमुखी म्हणजे डोक्याकडून पायापर्यंत आणि अक्षवृत्तीचा अर्थ केंद्राकडून बाहेर म्हणजे हृदय मणक्याकडून कुठे जायचे? हात आणि बोटांकडे. त्यानंतर विकासाच्या हे सिद्धांत आहेत. तर यातला हा पहिला सिद्धांत झाला दिशेचं तत्व. दुसरा सिद्धांत असतो सर्पिल आकार विरुद्ध रेषीय. आता सर्पिल आकारचा अर्थ काय आहे? बघा, सर्पिल आकार सापासारखा. रेषीय म्हणजे सरळ एका रेषेमध्ये. सरळ एका रेषेमध्ये विकास असतो का? नाही. विकास कधीही सर्पिल आकार असतो. ज्याला स्पायरल व्हर्सेस लिनियर म्हणू आपण. वर्तुळाकार बनाम रेखीय. ओके. आता याचा अर्थ काय आहे? विकास सरळ रेषेत होत नाही. चक्क लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जातो. सरळ रेषेत होत नाही. म्हणजे काय होतं? बघा, ज्यावेळेस बालक शिकत असतं, अध्ययन करत असतं, अधिगम करत असतं, त्यावेळेस काय होत असतं? तो एखादी गोष्ट शिकत, शिकत, शिकत पुढे जातो. मग आपल्याला वाटतं, की चला हा तर लिनियरली पुढे चाललाय. एका रेषेमध्ये तो शिकत पुढे चाललाय. नाही, असं होत नाही. बालक जेव्हा एखादी गोष्ट शिकत असतं, तसं ते पुढे, पुढे, पुढे जातं. आणि नंतर काय होत असतं? तो जो काही शिकत आहे, त्याचं जे काही अध्ययन होत आहे, त्याला पक्कं करण्यासाठी तो विद्यार्थी थोडा थांबतो आणि पुन्हा एखादी कॉन्सेप्ट समजून घेत असताना, संकल्पना समजून घेत असताना, तो पुढे गेल्यानंतर परत मागच्या टप्प्यावर एकदा येत असतो. आपण ज्याला सराव म्हणतो, रिव्हिजन म्हणतो. हे तसंच आहे. कारण एकदा शिकल्यानंतर गोष्ट पक्की होईलच असं कधी नसतं. त्यामुळे बालक काय करतं, आधी शिकत, शिकत, शिकत पुढे जातं आणि मग नंतर परत आहे त्या बाबीकडे परत येतं. कारण त्याला आपला कॉन्सेप्ट परत एकदा पक्का करायचा असतो. आणि म्हणून सुरुवातीला तो विकास कधी सरळ रेषेत होत नाही. बालक पुढे जातं. विकास पक्का करण्यासाठी थोडं थांबतं, मागे येतं आणि पुन्हा पुढे जातं. म्हणून अशा पद्धतीचा जो विकासाचं तत्व आहे, त्याला आपण सर्पिल आकार तत्व किंवा स्पायरल प्रिन्सिपल असं म्हणू. त्यानंतर वैयक्तिक भेद, इंडिव्हिज्युअल डिफरन्स आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पण विचारला जाईल. हे सगळे मुद्दे नीट समजून घ्या. कारण आपण लगेच 20 प्रश्न करणार आहोत. सर्व मुलांचा विकासाचा एक क्रम समान असतो, पण वेगवेगळा असतो. हे फार महत्त्वाचं आहे हां. सिक्वेन्स इज सेम, बट स्पीड इज डिफरंट. म्हणजे काय सर? तर याचा अर्थ असा आहे, की विकासाची जी तत्व आहेत, असं काय होणार ए आणि बी असे समजा 2 मुलं आहेत. तर या 2 मुलांमध्ये काय होतं, की समजा हा ए या पद्धतीने पुढे विकसित होत आहे, या पद्धतीने. तर त्याच पद्धतीने कोण विकसित होईल? बी पण विकसित होईल. याला आपण म्हणतो विकासाचा क्रम समान असणे. पण गती वेगळी आहे. असं नाही होणार, की एक मूल समजा गुणाकार किंवा भागाकार शिकत आहे. तर त्याची गुणाकार, भागाकार शिकण्याचा जो क्रम आहे तो समान असतो. पण गती वेगवेगळी असते. एखादं मूल तो संबोध लवकर शिकतो, तर दुसऱ्या मुलाला तोच संबोध शिकण्यासाठी थोडा कालावधी जास्त लागू शकतो. तर यालाच आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्स. 3 आपण प्रिन्सिपल पाहिले. पहिला कोणता होता? सर्वात महत्त्वाचा, तो म्हणजे दिशेचं तत्व. ओके. मस्तक अधोमुखी अक्षवृत्तीय. त्यानंतर सर्पिलाकार विरुद्ध रेषीय. त्यानंतर वैयक्तिक भेद
आणि नंतर असतं एकीकरण, ज्याला इंटिग्रेशन म्हणतो आपण. तर यामध्ये काय होत असतं, सायकल चालवताना आपण काय करतो? हात आणि पाय यांचा एकत्रित वापर करतो. परंतु आपण अगोदर काय करत असतो? वेगवेगळ्या अवयवांचा उपयोग शिकत असतो. आधी आपण हाताचा उपयोग जेव्हा करत असू, त्यावेळेस आपण हाताचाच उपयोग आधी सुरुवातीला प्रॅक्टिस होईपर्यंत वाढवत असतो. मग पायांचा उपयोग करतो आणि नंतर हे 2 वेगवेगळे विकासाचे टप्पे असलेले जे शरीराचे अवयव आहेत, यांना आपण एकत्र करून इंटिग्रेशन मेथडने काय करतो? मोठ्या गोष्टी शिकत असताना एकत्रितपणे वापरतो. म्हणजे पहा, एखादी गोष्ट जेव्हा एकाच अवयवाच्या मदतीने केली जाते, नंतर हळू-हळू अनेक अवयवांच्या मदतीने ती गोष्ट केली जाते. शिक्षण असंच आहे. एखादी गोष्ट तुम्ही एखाद्या विशिष्ट टप्प्याच्या मदतीने शिकाल, पण नंतर अनेक टप्पे एकत्र येऊन विद्यार्थ्याच्या अध्ययनाकडे त्याला घेऊन जात असतात. तर ही 4 तत्व आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहेत. आता काही विकासाचे महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. यावर छोटे-छोटे प्रश्न येतात आणि खूप महत्त्वाचे मुद्दे इथे येतात. यामध्ये सगळ्यात पहिला आहे इन्फॅन्सी, ज्याला आपण शैशवावस्था म्हणतो. इन्फॅन्ट म्हणतात त्याला. 0 ते 2 वर्ष, जन्मापासून 2 वर्षापर्यंत ही अवस्था असते. या अवस्थेचा तुम्हाला टेबल पण विचारला जाऊ शकतो आणि यातले काही प्रमुख घटक आहेत. 100% यातून एक प्रश्न तुम्ही एक्स्पेक्ट करू शकता. सी-टी-ईटीमध्ये यावर नक्की प्रश्न येतात. तर यातला पहिला टप्पा जो आहे शैशवावस्था, 0 ते 2 वर्ष वयापर्यंत. यामध्ये कोण आहे? वस्तुस्थायित्व. त्याला वस्तू सातत्य म्हणतात. एखादी वस्तू आपल्या डोळ्यांसमोर नाहीये, तरी ती अजून अस्तित्वात आहे, असं अ, मुलाच्या लक्षात येतं किंवा मूल असं मानायला लागतं या वयामध्ये. 0 ते 2 वर्षाच्या लेकराला एखादी वस्तू डोळ्यासमोर नसेल, तरी ती अस्तित्वात आहे, म्हणजे अजून तिचं अस्तित्व आहे आणि मग ते काय करतं, ते मूल ती वस्तू शोधण्याचा प्रयत्न करतं. त्याला वस्तू सातत्य किंवा ऑब्जेक्ट पर्मनन्स म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी नसेल, परंतु ती आता अस्तित्वात आहे, असं मानण्याचं जे तत्व आहे, आपण त्याला पुढच्या प्रश्नांमध्ये पाहणार आहोत. त्याला वस्तू सातत्य म्हणतात. त्यानंतर रिफ्लेक्स ॲक्शन, ज्याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतो. तर लेकरू एकच गोष्ट पहा, लहान बाळ खूप वेळा आपला अंगठा किंवा बोट चोखत असतो. ओके. तर यामध्ये किंवा एखाद्या वस्तूला तो सारखा पकडण्याचा प्रयत्न करत असतो आणि 0 ते 2 वर्षाचं लेकरू पहा, जन्मलेलं बाळ सगळ्यात जास्त वस्तूंना पकडणे आणि लगेच तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असतं. तर याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतो. यातून तो नवनवीन गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण म्हणू 0 ते 2 वर्षामध्ये ते काय शिकणार आहे? असं नाहीये. जन्मापासून म्हणण्यापेक्षा जन्मपूर्व अवस्थेपासून शिक्षण सुरू होत असतं आणि ते मृत्यूपर्यंत चालू असतं. ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा शैशवावस्था, त्यानंतर येतं प्रारंभिक बाल्यावस्था, ज्यामध्ये 2 ते 6 वर्ष वय आहे. हे टप्पे लक्षात ठेवा. आता यातला एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे जीववाद. याला ॲनिमिझम म्हणतात. याचा अर्थ काय, की निर्जीव वस्तूंना सजीव मानणे. लहान लेकरांमध्ये कसं असतं बघा, बऱ्याचदा त्या लेकराला जर अ, खेळता-खेळता लहान लेकराला जर एखाद्या वस्तूचा धक्का लागला, मग ते लेकरू रडायला लागतं. म्हणजे समजा त्याला खुर्ची किंवा टेबल याचा धक्का लागला आणि त्याला इजा झाली, मग ते रडायला लागतं. मग आपण काय करतो? त्या बालकाची समजूत घालण्यासाठी, पहा समजून घ्या नीट. त्याची समजूत घालण्यासाठी आपण त्या खुर्चीला किंवा टेबलला मारतो. आहे की नाही? आपण त्याला मारतो आणि मग काय होतं, त्या बाळाला आनंद वाटतो. अरे चला, याने मला मारलं होतं, आता आई-बाबांनी त्यालाही मारलं. ह्याचा अर्थ काय आहे? निर्जीव वस्तू आहे. त्या लेकराला तर हे माहीत नाही ती निर्जीव वस्तू आहे. पण त्याला एक आनंद मिळतो आणि मग काय म्हणतो तो, "काय झालं?" तर "टेबलाने मला मारलं." या पद्धतीने जेव्हा बाळ अ, बाळ बोलत असतं, त्यावेळेस आपण समजून घेतो, की तो मुलगा वस्तूंना सजीव मानत असतो. हे जे तत्व आहे ह्याला जीववाद किंवा ॲनिमिझम म्हणतात. पक्क लक्षात ठेवा, यावरही प्रश्न असतो. त्यानंतर आहे भाषा. 2 ते 6 वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या भाषेचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून आपण अगदी 2 ते 6 वर्षाचं जे वय आहे, ज्यामध्ये अंगणवाडी किंवा नर्सरीमध्ये लेकरं शिकायला जातात. के-जीचं जे वय असतं किंडरगार्टनचं, यामध्ये त्याचा भाषा संपादनाचा म्हणजे एखादी भाषा अर्जित करण्याचा, शिकण्याचा त्याचा तो संवेदनशील काळ असतो. लक्षात ठेवा, या वयामध्ये लेकरं खूप जास्त शब्द शिकत असतात. मूल खूप जास्त शब्द शिकत असतो. त्याचा शब्दसंग्रह वेगाने वाढतो. तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यात काय होतं हे पॉइंट्स मी इथे लिहून दिलेत. त्यानंतर या वयाला आपण टॉय एज म्हणतो. लक्षात घ्या. खेळण्याचं वय म्हणजे इथं या वयामध्ये लेकरांना खूप खेळावं वाटतं आणि मग आता आपण काय करतोय, अगदी
नर्सरी, एल-के-जी, यू-के-जीचं लेकरू आलं तरी आजकाल पालक काय म्हणतात, "नाही, नाही त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे." आजकाल ह्या अपेक्षा खूप वाढत चाललेल्या आहेत आणि हे विकासाच्या तत्त्वाला धरून नाहीये. म्हणून एक शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून किंवा एक नागरिक म्हणून मूल कसं शिकतं, त्याच्या वयानुसार त्याला कोणती गोष्ट येत असते, याचा आपण प्रामुख्याने विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. तर या वयाला आपण टॉय एज किंवा खेळण्याचं वय म्हणतो. हे 2 ते 6 वर्ष ज्याला आपण प्रारंभिक बाल्यावस्था म्हणतो. त्यानंतर सर्वात संवेदनशील काळ असतो 12 ते 18 वयाचा आणि तो असतो एडोलसन्स किंवा त्याला आपण किशोरावस्था म्हणतो. यामध्ये सगळ्यात 2 प्रमुख प्रॉब्लेम्स आहेत. त्यामध्ये एक आहे आयडेंटिटी क्रायसिस ज्याला आपण ओळख संकट म्हणतो आणि सगळ्यात मेन एडोलसंट इगोसेंट्रिझम. ओके. तर यामध्ये आपण हे पाहतो ओळख संकट. मी कोण आहे? हा संभ्रम. 12 ते 18 वयामध्ये बरचसं जे मूल आहे, हे आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. तो आता मूर्त किंवा तार्किक विचार करायला शिकतं. आता ते फक्त लहान बाळासारखं ते एखाद्या वस्तूशी एवढं अटॅच होत नाही. परंतु आता ते आपल्या हळू-हळू 18 वर्ष वयापर्यंतचा बालक आपल्या करिअरबद्दल विचार करायला लागतो. मला पुढे काय व्हायचंय? मला कोण व्हायचंय? तर या पद्धतीने जेव्हा तो विचार करायला लागतो, स्वतःची एक ओळख निर्माण करायचा प्रयत्न करतो. त्यावेळेस एरिक्सन यांनी जी थिअरी दिली, आपण पुढे सगळ्या थिअरी शिकणार आहोत. तर या सगळ्या थिअरीजमध्ये ओळख संकट, ज्याला आपण आयडेंटिटी क्रायसिस म्हणतो. मी कोण आहे? हा प्रश्न जेव्हा आपल्या समोर येतो आणि या एका प्रश्नानेच आपल्या या पूर्ण विश्वामध्ये खूप मोठमोठे लोक महात्मे होऊन गेले. त्यांनी मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं. म्हणून या वयामध्ये विद्यार्थ्यांच्या 12 ते 18 वयामध्ये जे ती त्याची जी किशोरावस्था आहे, त्यामध्ये हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यानंतर वैयक्तिक दंतकथा, पर्सनल फेबल्स असतात. म्हणजे मी सर्वांपेक्षा वेगळा आहे. माझं काही वाईट होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक वेळा प्रत्येकामध्ये एक स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट आहे. मी कोण आहे याबद्दल बालकामध्ये जेव्हा अ, जास्त उत्सुकता निर्माण होते, तेव्हा आपण त्याला वैयक्तिक दंतकथा असं म्हणतो. तो स्वतःच्या स्टोरीज बनवतो. स्वतः एका वेगळ्या जगामध्ये, काल्पनिक जगामध्ये जगायला शिकतो. आणि मग पुढचं तत्व येतं काल्पनिक प्रेक्षक. सगळे माझ्याकडेच बघत आहेत. हो की नाही? चेहऱ्यावर मुरूम आल्यावर शाळेत न जाणे. बघा या काळामध्ये अ, जे मूल असतं 12 ते 18 वयाचं, हे स्वतःच्या त्वचेला, शरीराला खूप जपत असतं. मेकअप करणं, वारंवार तोंड धुणं, स्वच्छ होणं, स्नान करणं आणि थोडे आपला एखादा जर छोटासा फोड आला किंवा काही जर शरीरावर एखादा ओरखंडा दिसला, तर त्याच्याबद्दल सतत विचार करणं, दवाखान्यात जाणं. मग आता काय होईल याचा सतत विचार करणं. तर याचं काय कारण आहे, की या वयामध्ये अ, त्याला असं वाटतं, की सगळ्यांचं आकर्षण माझ्याकडे असलं पाहिजे आणि म्हणूनच सगळे माझ्याकडेच बघत आहेत. त्यामुळे ते स्वतःवर जास्त फोकस करायला लागतं. तर हा एक फार महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर येतो त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर सामाजीकरण आणि कारक सोशलायझेशन एंड फॅक्टर्स. तर मुलाचं सामाजीकरण जे होतं, हळू ते शाळेतून समाजात किंवा शाळेमध्ये शिकत असताना त्याचा सामाजिक विकास जो होत असतो, यामध्ये प्रामुख्याने काही महत्त्वाचे तत्व आहेत. यावरही प्रश्न येणार आहेत. प्लीज समजून घ्या. तर पहिला आहे निसर्ग, ज्याला आपण नेचर विरुद्ध पोषण म्हणू. नेचर अँड नर्चर. आता निसर्ग तत्व काय सांगतं? आनुवंशिकता. प्रामुख्याने लक्षात ठेवा, यावर प्रश्न येतो. निसर्ग आनुवंशिकतेबद्दल बोलतं, स्टॅटिक आहे. आनुवंशिकता ही स्टॅटिक म्हणजे स्थिर आहे. आपल्याला जो डोळ्याचा रंग, शरीराची रचना हे जे पाहतो, आपला चेहरा आपल्या आई-वडिलांशी मिळता-जुळता आहे. आपला रंग आहे, डोळे आहेत, नाक आहे, त्यांची ठेवण आहे. या गोष्टी आनुवंशिक आहेत. एकदा आपल्या शरीराची जी ठेवण एकदा मिळते, जो रंग आपला मिळतो, तो नंतर बदलत नाही. तो स्थिर झाला, पर्मनंट झाला. तर या तत्वाला आपण काय म्हणतो? निसर्ग तत्व. ओके. तर पहा हा पहिला सोशलायझेशनचा फॅक्टर आहे आणि दुसरा आहे पोषण, ज्याला आपण पर्यावरणाशी जोडतो. आता पर्यावरण म्हणजे आपलं सराउंडिंग, आपल्या सभोवताली जग कसं आहे आणि म्हणून हे डायनॅमिक आहे, म्हणजे ते गतिमान आहे. आनुवंशिकता स्थिर असते, पोषण गतिमान असतं. तर निसर्ग, नेचर अनुवंशिकतेशी रिलेटेड आहे आणि पोषण, नर्चर, पोषण म्हणजे पर्यावरणाशी रिलेटेड आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने शाळा, आहार, संस्कृती जसं पर्यावरण, आसपासची सभोवतालची परिस्थिती होईल, तसं बालक पुढे शिकत जातं. त्याच्यामध्ये सातत्याने बदल होतात. म्हणून एक स्थिर आहे, तर एक गतिमान आहे. आता समाजीकरण यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक घटक, प्रायमरी. तर समाज एखाद्या विद्यार्थ्याचं सामाजीकरण कसं होत असतं? तर सगळ्यात आपण म्हणतो त्याची पहिली शाळा ही त्याचं कुटुंब आहे. त्यामध्ये त्याची आई आहे. सर्वात जवळ कोण आहे? सर्वात जवळ तर कुटुंब आहे. त्यानंतर मग त्याचे जवळचे शेजारी आहेत. हे अनौपचारिक घटक असतात.
यामध्ये कोणतंही फॉर्मल एज्युकेशन नाही, टाईम टेबल नाही, विषय नाहीत, तासिका नाहीत. इथे मूल चालता-बोलता आपल्या कुटुंबामध्ये, शेजाऱ्यांमध्ये शिकत असतं. नवनवीन गोष्टी ते समजून घेत असतं. त्यानंतर येतं दुय्यम घटक. मग इथे प्रामुख्याने औपचारिक शिक्षणाला सुरुवात होते. त्यासाठी शाळा आहेत, प्रसार माध्यमं आणि आजकाल तर आपण पाहतो सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात आहे. अ, धर्म आहे, ठीक नाही. आपले काही संस्कार आहेत, ग्रंथालय आहेत. हे सगळे औपचारिक ठिकाण आहेत, जिथे मूल त्याच्या सोशलायझेशनची सुरुवात करतं. आणि म्हणून प्रामुख्याने निसर्ग, पोषण आणि सामाजीकरण हे मुद्दे यामध्ये येतात. तर हे काही प्रामुख्याने पार्ट 1 चे घटक होते. तर माझी सगळ्यांना विनंती असेल, की आपण आत्ता काय करावं, हा व्हिडिओ 1-2 वेळा पाहावा. या मुद्द्यांना नीट समजून घ्यावं. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये याच्यावर आधारित 20 प्रश्न करणार आहोत. हे 20 प्रश्न मी स्क्रीनवर आणेल. तुम्हाला स्वतः व्हिडिओ पॉज करून स्वतः त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि मी अ, ही पी-डी-एफ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल आणि आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये देखील टाकेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आपले काही प्रश्न असतील तर नक्की टाका. मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तर आजच्यापुरता आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो आणि आपल्या सर्वांना परत वंदन करून आजचा व्हिडिओ थांबवतो. हॅव अ नाईस डे. गुड बाय.